नाशिकच्या अपोलो रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक सांधे बदल शस्त्रक्रिया विभागाचं उद्घाटन अपोलो हॉस्पिटल समूहाचे वेस्टर्न रिजन सीईओ अरुणेश पुणेता यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अपोलो हॉस्पिटल नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित झा, ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर अनिल जाधव आणि डॉक्टर भूषण देशमुख, फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शीतल सुरजुसे, नीमा नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा वाघ आणि पंचवटी मेडिकल असोसिएशन महिला विभागाचे प्रमुख डॉक्टर रोशनी बोरा, अपोलो हॉस्पिटल नाशिकचे मार्केटिंग हेड देवेंद्र वाघ उपस्थित होते। ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर अनिल जाधव म्हणाले, जसं जसं वय वाढतं तशी हाडांची झीज होते आणि गुडघेदुखीची समस्या बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना उद्भवते। आजकाल बरेच लोक या गुडघे दुखणे त्रस्त असतात। चढ उतार करायला किंवा मांडी घालून बसायला उठायला त्रास होऊ लागतो। पेनकिलर व इतर औषधांचा परिणाम होईनासा होतो, तेव्हा शस्त्रक्रियांचा सल्ला देतात। पूर्वीपेक्षा गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत खूप सुधारणा झाली। रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधीच आतील रचना कशी असेल हे कॉम्प्युटरचं पाहता येते, काही चुका टाळता येतात। शस्त्रक्रिया 100% यशस्वी होण्याचं प्रमाण या तंत्रज्ञानामुळे वाढलं। तर ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर भूषण देशमुख म्हणाले, मी डॉक्टर भूषण प्रवीण देशमुख, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट अँड मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रॉमा सर्जन, अपोलो हॉस्पिटल नाशिक। मी नॉर्थ महाराष्ट्राचा फर्स्ट फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर अपोलो हॉस्पिटल येथे स्टार्ट केलेला आहे। हा रोबोटिक जो फुल्ली ऑटोमेटेड असल्यामुळे फर्स्ट जो ॲक्युरेसी 100% देतो पेशंटमध्ये, त्याचबद्दल पेशंटचा ब्लड लॉस कमी असतो, पेशंटला पेन कमी असतो पोस्ट ऑपरेटिव्ह, आणि पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे जो असतो तो कमीत कमी दिवस असतो, म्हणून पेशंट रिकवर फास्ट होते आणि पेशंट हॅपीली घरी जातो। ह्या दृष्टीने आम्ही फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर अपोलो हॉस्पिटल आणि लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये सुरू केलेले आहे। लोकांना काय लाभ घेता येईल असं थोडं शॉर्ट? लोकांना लाभ म्हणजे सर्वात पहिल्यांदा असतं की जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं की कॉस्ट खूप होते, तर अपोलो हॉस्पिटलने जी कॉस्ट ठेवलेली आहे ती खूप म्हणजे बाकीपेक्षा खूप नगण्य आहे, त्यामुळे लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये फर्स्ट इफेक्ट होईल। दुसरा की रिकव्हरी फास्ट होते पेशंटची, पेशंट हॅपीली घरी जातो, आणि थर्ड पेन खूप कमी असतं पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह, त्याबद्दल ब्लड लॉस कमी असतो, त्याच्यामुळे त्याचं हिमोग्लोबिन लवकर चेंज होत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण अनुसरून लाभ घेऊ शकतो सर्वांना। यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित झा म्हणाले की अपोलो हॉस्पिटल समूह हा नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी आग्रही असतो। त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या खर्चात आपण अधिकाधिक चांगलं काय करू शकतो याकडे आमचं नेहमीच लक्ष असतं। पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक साधनं बदलण्याची शस्त्रक्रिया विभागाचे आज उद्घाटन करताना मला विशेष आनंद होतो आणि या माध्यमातून अपोलो हॉस्पिटल्स नाशिकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अजून एक पाऊल पुढे टाकलं। ही या तंत्रज्ञानामुळे गुडघे आणि खुब्याचा त्रास असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मार्केटिंग हेड श्री देवेंद्र वाघ यांनी केलं। यावेळी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघ, आडगाव ज्येष्ठ नागरिक संघ, कोणार्क नगर ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी व पदाधिकारी तसेच अपोलो हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।